नमस्कार मैत्रिणींनो, आपली सखी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। तर आपल्याला तर माहीतच आहे आता सद्गुरू पौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमा म्हटली म्हणजे आपल्यासाठी ते किती खास असते, कारण प्रत्येकाच्या जीवनात एक गुरु असतोच आणि आपण लहानपणापासून तर मोठे होईपर्यंत आपल्या जीवनात कितीतरी गुरु येतात आणि अशा गुरूंना प्रणाम करून आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण आज बनवणार आहोत गुरुपौर्णिमेनिमित्त मस्त असं लापसी बनवणार आहोत, गुळाची लापसी। तर गुळाची लापसी बनवण्यासाठी मी इथे हे ओट्स घेतलेले आहेत, जे लापसी करायला लागतात। जाडसर असा रवा असतो हा लापसीचा, तो घेतलेला आहे मी। तो साधारणतः वजनाने 200 ग्रॅम एवढा आहे। तर एक वाटी एवढा हा ओट्स भरलेला आहे आणि त्याच वाटीने आपल्याला इथे गूळ घ्यायचा आहे। तर एक वाटी ओट्स घेतलेला आहे, तर एक वाटी आपल्याला गूळसुद्धा लागणार आहे। आणि इथे खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत छान बारीक, आणि आपल्याला ड्रायफ्रूट्सचे असे काप करून घेतलेले आहेत, हे सुद्धा आपल्याला लागणार आहे। तर चला आता आपण लापसीला सुरुवात करूया। तर आपण हा गूळ एक वाटी घेतलेला आहे आणि एक वाटी गूळ आपल्याला लापसी करण्यासाठी लागणार आहे। तर तो एक वाटी गूळ आपण ह्या पातेल्यात टाकणार आहोत आणि आपली एक वाटी लापसीचे ओट्स आहेत, म्हणून आपल्याला इथे एक वाटीसाठी 3 वाटी एवढं पाणी या गुळात टाकून घ्यायचं आहे। तर 3 वाटी मी पाणी इथे घेणार आहे आणि हे पाणी आपल्याला चांगलं खळखळून उकळून घ्यायचं आहे। तर 2 वाटी झाल्या आणि ही तिसरी वाटी। तर अशा आपण 3 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि या गुळात हे पाणी आपण टाकलेलं आहे आणि आता हे गुळाचं पाणीला आपण छान खळखळून उकळी काढून घेऊया। तर चला आता आपण लापसी बनायला सुरुवात करूया। तर मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला हे साजूक तूप 2 चमचे एवढं टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी साजूक तूप टाकून घेते आहे आणि हे तूप आपल्याला चांगलं विरघळून घ्यायचं आहे। तूप साजूक तूप घरीच बनवलेलं आहे आणि ते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्याला आपल्याला गरम करून घ्यायची आवश्यकता आहे। तर इथे आपलं तूप विरघळलेलं आहे आणि आपण जे ओट्स घेतलेले आहेत लापसी बनवायला ते छान भाजून घ्यायचं आहे। तर आता हे ओट्स आपल्याला छान मंद आचेवर छान खमंग असे भाजून घ्यायचे आहे तुपात, अगदी त्याचा सुगंध सुटेपर्यंत आपल्याला हा ओट्स आहेत ते छान तुपात भाजून घ्यायचे आहेत। तर बघू शकता इथे या पद्धतीने गॅसची फ्लेम आपली कमी केलेली आहे आणि कमी गॅसच्या फ्लेमवर मी हे छान परतून घेत आहे। तर याचा रंग बदलेपर्यंत आपण यांना परतून घेणार आहोत। या पद्धतीने छान परतून घेऊया। तर इथे आपले ओट्स छान भाजून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता अगदी कलर चेंज झालेला आहे या पद्धतीने, आणि त्याचा अगदी सुगंधसुद्धा पूर्ण घरात घमघम वास सुटलेला आहे। आणि आता याच वेळेत आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत खोबऱ्याचे काप। खोबऱ्याचे काप आपण ह्या ओट्समध्ये टाकून घेऊया, म्हणजे तेही छान भाजले जातील गरम गरम तुपामध्ये। आणि हे ड्रायफ्रूटचे जे काप आहेत ते सुद्धा मी याच्यात टाकून घेत आहे, म्हणजे हे सुद्धा मस्त कुरकुरीत असे भाजले जातील। तर हे सगळं छान आता आपलं भाजून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता किती छान रंग आलेला आहे आपल्या ह्या ओट्सच्या रव्याला, लापसीचा रव्याला। आणि हा रवा मी घरीच बनवलेला आहे, हा काही आपण मार्केटामधून विकत आणलेला नाही। तर घरी बनवायची खूप सोपी अशी पद्धत आहे। जर आपण असा बनवून ठेवला आणि फ्रीजमध्ये ठेवला तर तो 6-7 महिनेसुद्धा राहू शकतो। तर इथे आपलं लापसीचं मिश्रण छान भिजून झालेलं आहे सगळं, आणि आपण जे पाणी उकळायला ठेवलेलं होतं ते सुद्धा छान उकळून गेलेलं आहे। आणि आता आपल्याला याच्यात ते गुळाचं पाणी टाकून घ्यायचं आहे। हे आपलं गुळाचं पाणी छान उकळून गेलेलं आहे आणि आता ते पाणी आपल्याला या मिश्रणात टाकून घ्यायचं आहे। तर असं चाळणीने गाळून घ्यायचं, म्हणजे काय होईल, तर गुळाचं उकळलेलं पाणी आपण या लापसीमध्ये टाकलेलं आहे आणि ते चाळणीने छान गाळून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता गुळामध्ये जे घाण असते ते चाळणीमध्ये निघून जाते
त्यासाठीच आपण गुळाचं पाणी करून उकळून घेतलेलं आहे. आणि आता हे गुळाचं पाणी मी या ओट्समध्ये टाकलेलं आहे आणि आता हे छान आपल्याला आता 15 ते 20 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तुमच्याकडे टाईम कमी असला तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता. कुकरमध्ये अगदी झटपट अशी ही लापसी तयार होते, पण कुकरचा एवढा स्वाद लागत नाही म्हणून मी कढईमध्ये करत आहे. आणि आता या लापसीवरती मी झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं छान यांना शिजवून घेणार आहे. तर इथे आपली लापसी उकळायला सुरुवात झालेली आहे आणि छान ती उकळायला लागलेली आहे. तर या स्टेपमध्ये आपल्याला त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्याने काय होईल, मीठ टाकल्याने कोणताही गोड पदार्थ हा रुचकर लागतो, म्हणून प्रत्येक गोड पदार्थाला आपण अगदी थोडंसं असं मीठ टाकायचं. तर मी ते थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपण आपल्या या लापसीवरती झाकण ठेवूया आणि 15 ते 20 मिनटं छान शिजवून घेऊया. तर आपली लापसी इथे 15 मिनटं झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान अशी शिजलेली आहे. अगदी दाणा मोकळा झालेला आहे. तर 15 मिनटामध्ये आपली लापसी अशी झालेली आहे. छान पाणी शोषून घेतलेलं आहे आपल्या ओट्सने आणि तुम्ही बघू शकता किती दाणेदार अशी आपली लापसी तयार झालेली आहे. अगदी एक दाणा मोकळा झालेला आहे. अशी लापसी तुम्ही सुद्धा प्रसादाला सुद्धा बनवू शकता. प्रसादाच्या प्रत्येक ठिकाणी असं प्रसादाला अशी लापसी बनवली जाते. तर आपण घरच्या घरी अशी लापसी बनवू शकतो. खायला खूप टेस्टी लागते आणि पचायला सुद्धा हलकी असते आणि भरपूर प्रोटीनयुक्त अशी ही लापसी असते. म्हणून आपण अधूनमधून नक्की करा. लहान मुलांना सुद्धा खायला आवडेल. आणि तुम्हाला जर पातळ हवी असली तर थोडं पाणी जास्त टाका. मी इथे 1 वाटी ओट्ससाठी 3 वाटी पाणी टाकलेलं होतं. तर तुम्हाला हा लापसीचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशी लापसी तुम्ही सुद्धा करून बघा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी तुम्हाला प्लेटमध्ये सुद्धा काढून दाखवते किती दाणेदार अशी आपली लापसी झालेली आहे ती. तर पुन्हा भेटूया आपण एका छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.